मुंबई हायकोर्टानं वाल्मिक कराड विरोधातली याचिका फेटाळली आहे। वाल्मिकच्या ईडी चौकशीची मागणी मुंबई हायकोर्टामध्ये याचिकेद्वारे करण्यात आलेली होती आणि केतन तिरोडकर यांनी ही याचिका केलेली होती। मुंबई हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल केली होती आणि याचिकाकर्त्यांचा हेतू या याचिकेतून स्पष्ट होत नसल्यामुळे ही याचिका सुनावणीसाठी योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी नोंदवलं आणि ही याचिका फेटाळून लावली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत सुरू करण्याची या याचिकेमधून मागणी केली गेलेली होती। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनोज, चौकशीची मागणी वाल्मिकच्या ईडी चौकशीची मागणी मुंबई हायकोर्टामध्ये याचिकेद्वारे करण्यात आली होती, मात्र ही याचिकाच फेटाळून लावल्याचं कळतंय। काय नेमके आणखी तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। या प्रकरणात वाल्मिक कराड याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक एसआयटी सुद्धा स्थापन केलेली आहे। एकल असा एक न्यायमूर्तींचं सुद्धा पथक स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने चौकशी सुरू आहे। परंतु याच दरम्यान एक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। त्या संदर्भात आज न्यायालयानं ही जी मागणी करणारी याचिका होती ती फेटाळलेली आहे। ईडीची चौकशी करावी अशी ही मागणी होती आणि ही मागणी केली होती जे केतन तिरोडकर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ती केलेली होती आणि ती फेटाळण्यात आलेली आहे। एकंदरीतच या संदर्भामध्ये कोर्टाचं म्हणणं आहे ही जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेतून जो हेतू आहे तो स्पष्ट होत नाही, त्यामुळे ही सुनावणी योग्य नसल्याचं मत हायकोर्टाने नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे ही जी याचिका आहे ती फेटाळण्यात आलेली आहे। ठीक, धन्यवाद मनोज दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।